माझा गाव सरोळी, माझा गाव हिरवाईने नटलेला, माणुसकीने मनामनात भरलेला, प्रेमळ माणसाचे आहे ही खान, गावचा हाच खरा आहे सन्मान. आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीच्या काठावर वसलेलं सरोळी हे 1500 लोकसंख्येचं छोटंसं टुमदार गाव. सभोवार हिरवागार निसर्ग, गर्द झाडी, दिमाखदार डोंगर, आंबे, फणस, काजू यांची बहारदार व डौलदार झाडे, घरासमोरील रंगीबेरंगी फुलांचे ताटवे असे विलोभनीय रूप गावाला लाभले आहे. काही कृष्णराव देसाई यांच्या कार्याने या गावचा लौकिक सर्वदूर पसरलेला आहे. गावात प्रवेश करताच गावचा कारभार हाकणाऱ्या ग्रामपंचायतीचे दर्शन होते. समोरच वीर हुतात्मा अमृतराव सुतार यांच्या कमानीतून गावात सरळ प्रवेश होतो. पिंपळ पानांच्या सळसळीखाली महादेव मंदिर लागते. तिथेच हनुमानाचेही मंदिर आहे. गावाला लाभलेले वरदान म्हणजे आकर्षक व सुटसुटीत केलेली गल्लींची रचना. गल्लींच्या आजूबाजूला दिमाखात वसली कौलारू अद्यावत सिमेंटची घरे. नेहमीच या घरासमोरील अंगणात स्वच्छतेचा व रांगोळीचा थाट सजलेला असतो. या गावचे ग्रामदैवत श्री श्रद्धास्थान श्री भावेश्वरी मंदिर गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. हिरव्यागार हिरवाईने नटलेल्या शिवारात मंदिराचे वास्तव्य फार खुलून दिसते. भाविकांची रेलचेल असल्यामुळे मंदिर अबाल वृद्धांना प्रिय आहे. गाव सर्व सुविधेने नटलेलं आहे. सरोळी, निंगुडगे, कोवाडे व ऐनापूर या गावातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी सुसज्ज अशी केडीसी बँक, शासनाच्या धोरणानुसार धान्य वितरित करण्यासाठी उपयोगी स्वस्त धान्य दुकान व शेतकऱ्यांना खते व बी बियाणांची सेवा देणारी तालुका संघाची शाखा, शेतकऱ्यांना सतत सहकार्य करणारी कृष्णराव देसाई सेवा संस्था व जातीवंत जनावरांचे नियोजनबद्धरित्या संगोपन करून जीवनाला आर्थिक स्थैर्य देणाऱ्या 3 दूध डेअऱ्या, गावातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी गावात 2 चांगल्या डॉक्टरांचे वास्तव्य, त्याला संलग्न असलेले औषधालय, गावात दर आठवड्याला भरणारा जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला यांचा बाजार, सुरुवातीपासून आपल्या शैक्षणिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवलेले सरस्वती विद्या मंदिर, बालमनावर संस्कार करणाऱ्या अंगणवाड्या, पुस्तकांचा संचय असलेले श्री भाऊसो कुराडे वाचनालय, सांस्कृतिक कार्यक्रमांचे दालन म्हणजे तात्यासाहेब तेंडुलकर हॉल, गावातील वेगवेगळ्या पदावरील तज्ञ लोकांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेले शैक्षणिक विकास मंडळ यांचे अनेक प्रशंसनीय शालेय उपक्रम मुलांना प्रेरणा देतात.
एसटी महामंडळाच्या प्रवाशांच्या सेवेसाठी दर अर्ध्या तासाला धावणाऱ्या बसेस, जनावरांना चरण्यासाठी माळरान व त्यांच्यासाठी तळ्याची सोय, अशा साऱ्या सुखसुविधांची रेलचेल गावाला लाभली असल्यामुळे गावाची वाटचाल समृद्धीच्या दिशेने होत आहे. गावात शिक्षित तरुणांचा ताफा भरपूर आहे. येथील तरुण शैक्षणिक क्षेत्रात चमकू लागला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवून गावचे नाव उज्ज्वल केले आहे. गावात शिक्षक, अभियंते, वकील, क्रीडाधिकारी व सैनिक अशा विविध पदावर कार्य करणाऱ्या व्यक्तींनी गावाचे नाव साता समुद्रापार नेले आहे. माझ्या गावातील महत्वाचा घटक म्हणजे शेतकरी. मातीत घाम गाळून कष्टाला यशाचा मुलामा देणारा शेतकरी राजा या गावाची शान आहे. कमी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिकाधिक उत्पादन घेण्यात इथला शेतकरी अग्रेसर आहे. भात, ऊस, मक्का, भुईमूग या प्रमुख पिकात शेतकरी रमलेला असतो. सरोळीतील तांदूळ कसदार व चवीसाठी प्रसिद्ध आहे. हिरण्यकेशीचे पाणी साऱ्या शिवारभर फिरले असल्यामुळे सारा गाव सुजलाम सुफलाम झाला आहे. इथल्या मातीने आजूबाजूच्या खेड्यातील डौलदार घरे बांधली आहेत. या गावचे खास वैशिष्ट्य म्हणजे जनावरांची उत्तम जोपासना करणे. शेतीसाठी कष्टकामासाठी लागणाऱ्या बैलांची चांगली निगा ठेवल्यामुळे येथील बैलजोड्या बघण्यासारख्या असतात. येथील शेतकरी वर्ग दुग्ध व्यवसाय हा व्यावसायिक दृष्टीने करत आहे. जातीवंत गायी व म्हशी यांचे उत्तम संगोपन करून जीवनाला आर्थिक स्थैर्य दिले आहे. गोकुळ दूध संघाच्या वासरू संगोपन योजनेत सरोळी गावाने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे. माझ्या गावातील माणसे म्हणजे माणुसकीचा खळाळणारा झराच आहे. गावात येणाऱ्या माणसाचे यथोचित आदरातिथ्य करावे ते फक्त सरोळीकरांनीच. प्रेम, आदर, सहकार्य वृत्ती, माणुसकी, दानत अशा गुणांनी भारलेली माणसे गोड संवादाने एकमेकांशी जोडलेली आहेत. गावातील माणसांमध्ये सामाजिक कार्याची आवड आहे. अनेक समाज प्रबोधनात्मक कार्यात येथील प्रत्येक नागरिक हिरिरीने सहभाग घेत असतो. गावातील जत्रा, गणेशोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांच्या एकमताने केले जातात. अलीकडेच राबविण्यात आलेल्या नेत्रदान चळवळीत गावाने भाग घेऊन 2 व्यक्तींचे नेत्रदानही केले आहे. आजरा तालुक्यातील चळवळीशी जोडलेले सरोळी हे पहिले गाव आहे. ग्रामपंचायत विविध विधायक उपक्रम गावात राबवत असते. वृक्ष संवर्धन, अंतर्गत रस्ते निर्मिती, शेती कार्यशाळा, महिला सक्षमीकरण चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. ग्रामपंचायतीने शासन स्तरावर पर्यावरण संतुलित समृद्ध गाव पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार असे पुरस्कार गावातील माणसातील एकी व उत्कृष्ट कामाचे फलित आहे. गावात वारकरी भक्त दिंडीचे आयोजन करतात. दरवर्षी महाशिवरात्रीला महाप्रसादाचे आयोजन केले जाते. असे सर्व गुण संपन्नतेने नटलेले माझे गाव सर्वांना प्रिय आहे.
माझ्या गावाची थोर आहे कीर्ती, माझ्या गावाची थोर आहे कीर्ती, आदर्श घ्यावा अशी प्रत्येक कृती. संवेदनामुळे झळाळी मिळाली गावातील ठिकाणाला, वंदावे क्षणाक्षणाला माझ्या या गावाला, वंदावे क्षणाक्षणाला माझ्या या सरोळी गावाला. संवेदनाने माझा गाव निबंध स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल मनपूर्वक आभार. गांधीजींचा खेड्याकडे चला या संदेशाला उजाळा देत प्रत्येक गावातील माहिती, बारकावे हे माध्यमांच्या द्वारे सर्वत्र जाणार आहेत. या उपक्रमामुळे गावाची माहिती युट्यूबद्वारे मिळणार आहे. रामतीर्थ निबंधमाला हा उपक्रम अधिक उठावदार झाला आहे. याबद्दल संवेदना टीमला भरभरून शुभेच्छा. जगाची नव्या घोषणा पाहिजे, जगाची नव्या घोषणा पाहिजे, तिथे फक्त संवेदना पाहिजे, तिथे फक्त संवेदना पाहिजे.